The sun starts its passage across the sky, but inside the Munch, the concert goes on.
No doubt, Gangubai owes her art to her guru, Savai Gandharv. But the passion for music, the urge to learn and work hard, Gangubai got from her mother, Ambabai. She was her first guru. Ambabai sacrificed a lot for her daughter. She died 50 years ago, but her memory is fresh in Gangubai's mind. माझ्या आईकडूनच पहिलं शिक्षण मला मिळालं आणि माझ्या आई कर्नाटकी गात असे, आजी कर्नाटकी गात असे, असं होऊन सबन सारेगमचं शिक्षण सगळे माझ्या आईकडूनच मिळाले. धारवाडला माझ्या त्यावेळेला हिंदुस्थानी प्रचार जास्त होता आणि मोठे मोठे गवई लोक तिकडे यायचे, ऐकायला तेच मिळायचे आणि जास्त म्हणजे माझ्या आईलाच हिंदुस्थानी गाणं फार आवडायचं. कोणाकडनं शिकायला लागला तुम्ही मग हिंदुस्थानी गाणं? इथं फुलगर कृष्णाचार्य म्हणून होते, त्यांच्याकडे शिकायला म्हणून माझी आई इथं घेऊन आली. 1 वर्षभर मी त्यांच्याकडे शिकले. आणखीन मग सवाई गंधर्वांकडे कसं काय शिकायला लागलात? म्हणजे माझ्या आईला असं वाटलं की त्या कृष्णाचार्यांच्या शिक्षणामुळे हिचं काय वाढत नाही गाणं, तेवढंच अगदी ते पुंगळी हे म्हणतात ना, पोपट पंजरे असं ते होते, दृष्टी काय हिला मिळत नाही म्हणून तिनं 1च वर्षच बंद करायला लावलं. तुमची आई कर्नाटकी गाणं गायची, तुम्ही हिंदुस्थानी गाणं गायचा, ते कसं काय चालायचं आहे? म्हणजे दोन्ही पद्धती घरामध्ये? नाही, माझ्या आई नंतर गाणं सोडूनच दिलं तिनं. फारच मोठा त्याग केला माझ्या आईने. जलसामध्ये गात असत ना? हो ना, गायचे, पण कुठे प्रोग्राम करायचे सुद्धा सोडून दिली. मी छोटे मोठे प्रोग्राम करायचे त्यावेळेला. आता तुमच्याकरता आईने तुमचा फार त्याग केला? खरा का? फारच माझ्या आईने त्याग केला. तिच्या वयाची 35 वर्षातच ती गेली. माझ्या वय त्यावेळेला 20 वर्ष. अशी त्यागी आई मला मिळाली. मी काहीच पाहिले नाही. ती गेली त्यावेळेला मी गाणं सुद्धा बंद केलं.
कसं सुरू केलं पुन्हा गाणं? गाणं पुन्हा कसं सुरू केलं? एक इथं दोघे वकील होते, त्यांना माझं गाणं फार आवडायचे. दर शनिवारी माझं गाणं त्यांनी करायचं, पैसे द्यायचे आणि मी ते म्हणायचं आज गंगू गा. मी गायला बसायची, परत रडायची. असं 2-3 वेळा केले. त्यांना मला असं वाटायला लागले फुकट त्यांच्याकडनं पैसे कसे घ्यायचे. There were 2 other men who worked hard to revive the music in Gangubai. As Gangubai says, आमचे दत्तोपंत देसाई आणि माझे मामा हे दोघे रोज मामा तबला घ्यायची आणि दत्तोपंत देसाई तंबुरा वाजवत बसायचे 2-2 तास. मी असे गायला बसावं, पण मला असे एक तर बसत होते, मला रडू यायचे. तर मी एक दिवस असं वाटायला लागलं, मला माझ्या आईने माझ्याकरता इतकं त्याग केला, म्हणून मला सावरून घेतले पाहिजे, मी गायले पाहिजे असं वाटून मी गायला सुरुवात केली. बन आया माई, बनत बन आया माई, गावो बजाओ दिशाओ, गावो बजाओ दिशाओ, सबन को मन इच्छा भल पाई, बनत बन आया माई, बनत बन आया माई. soon after, a gramophone company started cutting discs of Gangubai's music. When asked how this came about, Gangubai said, ते असं झालं, माझ्या आई असतानाच ते लोक इथं आले होते. रमाकांत रूपजी म्हणून होते रिप्रेझेंटेटिव्ह, ते इथं आले आणि माझ्या आईचं माझं गाणं दोन्ही ऐकलं त्यांनी. ऐकल्यानंतर तिचं कर्नाटकी करायचं, माझं हिंदुस्थानी करायचं असं ठरवून ते गेले. त्यांना एकदम 6 रेकॉर्ड आम्हाला द्यावं लागत असे, म्हणजे 12 गाणी. आणि मला हे आहे की त्यावेळेच्या अगदी आठवण आहे की मला 3.5 मिनिटापेक्षा जास्त गाताही येत नव्हतं. म्हणजे ठरवलेला ताना तेवढंच हे असं त्यावेळेला होतं. मला फार जमलं होतं त्यावेळेला. तुम्हाला फी वगैरे बरीच मिळाली असेल नाही? नाही नाही नाही, फीची गोष्टच काढू नका. तिकडे आम्हाला मुंबई वगैरे दाखवायचे, हिंडवायचे आणि जे जे प्रोग्रामच्या वेळेला, रेकॉर्डिंगच्या वेळेला जे काही पाहिजे ते खायला आणून द्यायचे आणि असं करून आम्हाला पाठवून दिले. आम्हाला दुसरं काही फी नाही, काय नाही. असं 2-3 वेळेला असं केले. नंतर थोडं पैसे मिळाले. आणि या बाबतीत तुम्हाला असं वाटते मी नाही, सगळेच गाणारे बुद्धिस्ती काय कोणाला माहिती. आणि रेकॉर्ड्स होते नाही हेच आम्हाला आनंद व्हायचा, दुसरं काही. आता तुमच्या काही रेकॉर्ड वरती नाव आहे गांधारी हंगल, काही वरती गंगूबाई हुगळे, तर हे काय आहे? त्यावेळेला आम्ही हुबळीहून गेलो होतो म्हणून ठीक आहे, ते गंगूबाई हुबळीकर म्हणून नाव घातले होते रेकॉर्डवरती. तिकडून आले, थोड्या दिवसांनी माझा रेकॉर्ड बाहेर पडला. ते गंगूबाई हुबळीकर हे रेकॉर्डवरती नाव पाहून माझे मोठे मामा खूप रागावले. ते ತಂಗಿ ನಾವು ಹಾನಗಲ್ಲವರಂತ ಹೇಳಿಸ್ಕೊಳ್ಕೆ ನಿನಗೆ ಬಹಳ ಅಪಮಾನ ಅನಿಸ್ತೇನು, ಅದು ಸಣ್ಣವರು ಅಂತ ಇದು ಹುಬ್ಬಳ್ಳಿ ಅಂತ ಹಾಕಿಸ್ಕೊಂಡು ಬಂದ್ಬಿಟ್ಟಲ್ಲ, ನಮ್ಮ ಹುಟ್ಟಿದ ಮನೆ ಸುದ್ದ ನೀ ಮರ್ತು ಬಿಟ್ಟಿ असं ते खूप रागावले मला. नंतर मी त्यांना जाऊन सांगितले, दुसऱ्यांदा गेले त्यावेळेला, हे माझं नाव तुम्ही बदला. त्यांना विचार पडला एकदम कसं बदलायचं. आणि ते म्हणाले तुम्हाला दुसरं काही नाव आहे का? म्हटलं माझं जन्मनाव मात्र गांधारी आहे,
हा तसं करूया गांधारी हानगल. ते गांधारी हानगल झालं. आणि ते किती झालं तरी नेहमी सवयीमध्ये गंगूबाई हानगल असलेले ते परत ते गंगूबाई हानगलच राहिले. तुम्ही प्रोग्राम करत असा म्हणजे कुठे आर्ट सर्कल वगैरे मध्ये का? हा त्यावेळेला कुठले आर्ट सर्कल, कोणाच्या घरात मुलगा झाला, कुठे कोणाची बदली झाली, त्यांना वरची जागा मिळाली कोणाला, असं होऊन काहीतरी प्रोग्राम माझे व्हायचे. आणि ते सुद्धा पैसे किती 15-20 जास्तीचा, त्याच्यात सगळे साथीदारांना सुद्धा आम्ही वाटायचे त्याच्यात. There were no creches, no nurseries in those days. Manual workers could take their children to their place of work. It was not possible for Gangubai to take her young children to her concerts everywhere. This was a major problem which Gangubai had to cope with. Gangubai recalls, त्रास पडायचा. आणि लहान लहान मुलं म्हणजे 5 वर्षात 3 झालेले माझ्या. आणि माझा दुसरा मुलगा, आणि मी गायला बसले तरी तो रडायला लागायचा. इतका रडायचा की काय विचारू नका. मी तंबुरा ठेवलं तर गप राहायचं, तंबुरा घेतलं की लगेच रडायला सुरुवात करायचं. शेवटी असं झालं किती म्हणून मला इतकं वाईट वाटतं, गाणं नको काही नको, किती रडवायचं पोरांना. पण तेही चालत नव्हतं, गायला तरी पाहिजेच. आणि त्याला सवय होऊ दे, आमच्या आई काय हे तंबुरा सोडत नाही, गाणं सोडत नाही म्हणून तो इतका रडून रडून थकून तिकडे झोपून जायचा. असं करावं लागत असे. आणि धारवाडला मुलांना बाहेरगावी गेले म्हणजे माझ्या मामाकडे ठेवून मी जात असे. पुष्कळ त्रास सहन करावा लागला. आणि घरच्या लोकांना त्रास होऊ नये ते, त्यांना काही मुलांना काही झोप झालेली असायची, ते लवकर उठायचे, रडायला लागायचे. म्हणून घरच्या लोकांना त्रास होऊ नये म्हणून बाहेरच्या कट्ट्यावरती मी जाऊन त्यांना घेऊन बसायचे. आता तुमची पहिली कॉन्फरन्स कुठे झाली, मोठी का बाहेर वगैरे अशी? असं ते कलकत्त्याला पहिल्यांदा मी गेले. ते मला लक्षात आहे की जदनबाई बॉम्बेला मी होते त्यावेळेला ते गंगूबाबू बोराल म्हणून ते त्यांना घेऊन आले. आणि कलकत्त्याचे प्रोग्राम मी म्हटले कसं जाऊ कलकत्ता एवढे लांब, मला भीती वाटते. नाही ते फार चांगलं ऐकतात, तुझा काही हरकत नाही असं ते बाईंनी मला धीर दिल्यानंतर मी कलकत्त्याला गेले. आणि तिकडे जाते तर मला तिकडे थोडीशी मला त्रास झाला. आणि माझं नेसणं म्हणजे नऊवारी साडी आणि काष्टा बिष्टा घालून आडवे असे कुंकू असं सगळं माझं, त्यांना काय हे ध्यानच वाटलं कोणाला माहिती, अगदी किडकिडीत होते. आणि मी आणि माझे मामा असे आम्ही दोघे सगळीकडे हिंडायचे. त्यांना ज्या दिवशी आम्ही पोचलो त्या दिवशी त्यांना म्हटले आम्ही कालिका मंदिराला जाऊन येतो. आम्हाला गाडी दिली. परत आम्ही घरी येतो तोपर्यंत सगळ्यांचे गाणी बिणी चालले होते. मी सर्वेक्षण खासे बसले होते, ते गात होते सगळं काय. त्यांना असं वाटलं की मला बघून त्या बाईला गाणं येतं की नाही, कसे गाणार हे कॉन्फरन्समध्ये असं त्यांना वाटलं. पण मला म्हणायला लागलं की अहो सारंगीवाले तबलेवाले आले, उद्या तुम्हाला गायचं आहे, थोडेसे त्यांच्याबरोबर गाऊन घ्या म्हणजे बरं होईल. हे इथं नाही गाणार नाही, उद्या मी तिकडंच गाईन म्हटलं. मी जेव्हा नाही म्हणाले त्यावेळेला मी सर्वेक्षण खासाय म्हणाले हे लोक घाबरलेत तुम्हाला बघून, तुमचे शरीर असे किडकिडीत, तुम्ही काय गाणार असं वाटलंय, तुम्ही थोडं म्हणून घ्या म्हणजे त्यांना बरं वाटेल. नंतर मी थोडेसे गायले, त्यांचे समाधान झालं. आणि दुसऱ्या दिवशी कॉन्फरन्समध्ये गाणं झालं आणि ते चांगलंही झालं. गोल्ड मेडल वगैरे अनाउन्समेंट झाली त्या दिवशी. असं प्रोग्राम उत्तम झालं. कसं वाटलं तुम्हाला? ते म्हणजे मला फारच एक प्रकारची मला आनंद पण झाला. आणि मला असं वाटलं की माझ्या आईने काही बघितलं नाही म्हणून मी आतमध्ये असे जाऊन असं माझ्या आईची आठवण झाली म्हणून असे बसले होते. माझ्या आई नेहमीच मी गातानाच पाठीवरती तिचे हात असायचे. आणि त्या दिवशी मला कुठेवर कोणीतरी असे पाठीवरती हात ठेवत होते. मी असे ओळून बघितले, वा बाई बहुत अच्छा असे म्हणत गार्डन उभे होते तिकडे. नंतर ते बरं वाटलं. नंतर मला मनात राग आला, हे लोकांचं काय आहे, काय बायकाच्या वरती अशा पाठीवरती हात ठेवतात, इकडचं इथंच असे वाटतं. नंतर मला ते सवयच झाली. आता सगळीकडे ते आनंद वाटले म्हणजे ते असे ते व्यक्त करतात. The Calcutta conference brought fame to Gangubai, and she was invited to give concert
in different parts of the country and even abroad. Her journey on the road of success had begun. Today, Gangubai has arrived. She is a maestro in her own right. She has trained many pupils, including her daughter, Krishna. Her young son has built a new house and named it Pavan Ganga, after her. But despite the respect and honors that have come her way, her simplicity and humility are disarming. When asked how she felt about her achievements, she replied, आनंद वाटतो, पण एक एक वेळा ते असं वाटायला लागते की माझ्या हातात टिप्स वगैरे मी ऐकते ना, त्यावेळेला वाटायला लागते की आणखीन पुष्कळ पाहिजे होते याच्यात. आणि गातानाही वाटतं, पुष्कळ लोक चांगले चांगले म्हणतात, मला असं वाटतं की याच्यात आणखीन पाहिजे होतं, आणखीन पाहिजे होतं असं वाटतं. आणि असं आहे ना, सागर आहे ते काय पूर्ण होत नाही, काही नाही. असं म्हणाल तर प्रत्येक गोष्टीत संगीत आहे, चालताना बोलताना आणि स्वर लय सगळ्यात आहे. आणि तसं ते समजून घ्यायला असं वाटतं की आयुष्य काय पुरत. पण एक गोष्ट आहे, ते म्हणजे मी आता गात असते, मला गाता गाता एक क्षणभर असे काय आनंद होतो, परत मला ते प्रयत्न करते मिळायला कधी कधी मिळत नाही. ते मात्र एक वेळ होऊन जाते. एक इथं एक महाराज आहेत, त्यांना जाऊन विचारले मी, असं का मला होतं. अगदी थोडा वेळ होतो, परत मला पाहिजे तर मिळत नाही. ते म्हणाले, ते चमकून गेले. खरं म्हणजे ते खरं सुख तेच आहे. तू भाग्यवान आहेस,
तुला ते मिळालेले ते टिकवण्याचा प्रयत्न केला. ते सांगितल्याबरोबर मनाला एक प्रकारचं मला समाधान झालेलं. Gangubai's life has been a life of fulfillment in terms of art and human relations. Her enthusiasm for new musical experiences is boundless, and that is why she ventured to try her hand at writing music for films. Today she must be the only woman classical musician to have done so. मध्ये एकदम फिट बसवून देते मी. हा, ऐका. The academic world acknowledged her excellence by conferring a doctorate degree on her. For a girl coming from a backward caste, without much schooling, and taking up a profession which was once looked down upon, the road has been long and arduous. आमची जात गंगामत करते, फार मागासलेली जात. गंगामत म्हणजे काय? गंगामत म्हणजे असे नाव चालवतात ना, होडी नाव असे चालवायचे, त्याच्यावरतीच उपजीवन करायचे, असं काही होतं मागे. मग तुमचीच मुलं मला त्यावेळेला पहिल्यांदा शिकायला लागले का? हा हा, त्यावेळेला म्हणायला हरकत नाही तसं. म्हणजे नानी इंजिनियर झाला. हो, बाबूळ MA झाला. आणि मग हे कसं काय तुम्ही शिक्षण दिलं त्यांना, काय झालं? नाही, म्हणजे शिक्षण देण्याचे कारण म्हणजे माझे यजमान ते शिकलेले होते, ब्राह्मण होते, आणि माझ्या मुलांना शिकवले एवढंच नाही, माझ्या फॅमिलीमध्ये सगळ्यांना शिक्षणाचं हे करून दिले त्यांनीच. आणखीन मग तुम्हाला तुमची त्यांची भेट कशी काय झाली? ते म्हणजे असं झालं, मी त्यांना गाणं फार आवडायचे, माझं गाणं. ते वरच्यावर माझा प्रोग्राम ऐकायला यायचे, घरी यायचे, असं होऊन माझा संबंध वाढत गेला. आणखीन मग तुम्हाला त्रास झाला असेल नाही, कारण ते ब्राह्मण, तुम्ही गंगामत. हो हो हो, खूप त्रास झाला, घरच्या लोकांची त्रास झाला. पूर्वी ते फार ह्याचे होते ना, त्यांना आवडत नसायचे, कर्मठ होते. आजी पण कर्मठ आणि त्यांच्या आई वडील पण कर्मठ, आणि असं होऊन पुष्कळ त्रास घ्यावा लागला मला. तुमचे यजमान केव्हा वारले? आता 15-16 वर्ष झाली, आणि ज्या दिवशी गेले मी नव्हते. असं कसं झालं? म्हणजे ते आजारी होते हॉस्पिटलमध्ये, मला कार्यक्रम आला बॉम्बेचं, आणि तुला गेलंच पाहिजे म्हणून बसले. माझं तब्येत ठीक आहे, आता फक्त अशक्यता आहे, तू जा. आणि मला माहिती आहे की ते का जा म्हणतात. एवढे माझे कुटुंब एवढं मोठं, पैशाची अडचण असायची, त्यांच्याकरता मी राहिलं तर मला त्रास होईल या दृष्टीने तू जा म्हणायला लागले. आणि जाताना असं काहीतरी म्हणाले की मला जर माझं जीव तुझ्या लक्षात घालता आलं असतं तर घातले असते. काय करू, फारच केलीस माझ्याकडे. त्याच दिवशी तुमचं गाणं होतं का? त्याच दिवशी, आणि आदल्या दिवशी गेले, दुसऱ्या दिवशी गेले, ते त्याच दिवशी तिकडे मुंबईला निघाले. आणि काय माहिती नाही, आपल्या लोक ज्या वेळेला जातात त्यावेळेला नेमके माझं कुठे ना कुठेतरी गाणं असतं. हे माझ्या गुरुजींच्या बाबतीत सुद्धा झालं. गुरुजी गेले, 9व्या दिवशी मला नॅशनल प्रोग्राम मध्ये गावं लागलं. पहिला प्रोग्राम होता, आणि मी मग पुण्यात त्यांचे जावे आहेत, त्यांना मी म्हटलं मी नाही जाणार, मी नाही गाणार. काय म्हणे तुम्ही असं घेऊन बसलात, खरं म्हणजे खरं गुरु करता तुम्ही करायचं म्हणजे श्रद्धांजली तुम्हाला वाहन इतकं चांगलं हे मिळाले, त्यावेळेला तुम्हाला गेलंच पाहिजे, असं त्यांनी मुद्दाम आग्रहाने मला पाठवून दिलं. आता नवीन पिढीला आपली दुःख माहिती नाही, मग नवीन पिढीला आम्ही जे काय दुःख भोगले ते माहिती होणार नाही. Perhaps this is true.
Each generation has its own cross to bear. The younger generation today may not know what difficulties, what hurdles Gangubai had to face. But one thing is certain. Her music transcends all this and is timeless. It reaches out to both young and old alike. According to the Indian music tradition, that music is considered transcendental and perfect, in which the swar, the geet, and the nritya, that is musical phrases, song and dance blend harmoniously. The music must provide room for the dancer to interpret the theme independently, and yet be able to come together at appropriate rhythmic junctions to form a harmonious whole. Gangubai's music attains the supreme perfection.